काल महापालिकेमध्ये मोदींच्या घोषणा झाल्या, देवाभाऊच्या घोषणा झाल्या. या घोषणा ऐकून संजय राऊतांच्या कानठाळ्या बसल्यात. या घोषणा ऐकून उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या बसल्यात. कारण त्यांना असं वाटत होतं हयातभर मुंबई महापालिकेमध्ये फक्त उद्धव ठाकरेंच्या घोषणाच होतील. परंतु मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंना हद्दपार करण्याचं काम केलंय. त्यामुळं काल मुंबई महापालिकेमध्ये मोदीजींच्या घोषणा झाल्या, देवाभाऊंच्या घोषणा झाल्या आणि या घोषणांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या बसल्यात. पुढची 5 वर्ष सभागृहामध्ये जे निर्णय होणार आहेत त्या निर्णयानं तुमच्या कानठाळ्या आणि तुमची दातखिळी बसल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिकेमध्ये मोदी आणि देवाभाऊंच्या घोषणा नाही द्यायच्या का, राऊतच्या किंवा दाऊदच्या घोषणा द्यायच्या का? मुंबई महापालिकेमध्ये मोदींच्याच घोषणा होतील, मुंबई महापालिकेमध्ये देवाभाऊंच्याच घोषणा होतील. यापुढे दाऊद आणि राऊतच्या घोषणा मुंबई महापालिकेमध्ये कधीही होणार नाही. कारण ही मुंबई महापालिका सर्वसामान्यांची सेवा करणारी महापालिका आहे आणि या सेवा करणाऱ्या महापालिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंचा जय जयकार होईल. राहिला प्रश्न अदानी आणि अंबानींचा, संजय राऊत तुमचे मालक अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन डान्स करतात, तुमचे मालक अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन पत्रवाळ्या उचलतात, हे लोकांनी बघितलंय. तुम्ही अंबानींच्या घरामध्ये जाऊन कशा पद्धतीनं चाकरी केली, स्वागताला दारामध्ये बुके घेऊन कसे उभे राहिल्यात. ज्या वेळेला अदानी मुंबईमध्ये येतात, तुमच्या घरी येतात, तेव्हा तुम्ही बुके घेऊन आपल्या पाठीला कणा नसल्यासारखं उभं राहता. त्यावेळेला तुम्हाला अदानीवर टीका करायची वाटत नाही. तेव्हा तुम्ही रेड कार्पेट टाकून अदानीचं आपल्या घरामध्ये स्वागत करता, भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन त्यांना देता. तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. ज्या पद्धतीनं अंबानी आणि अदानींचं नाव घेता आणि त्यांच्या घरी जाऊन गुलामी करता, ही गुलामी तुम्ही बंद करा.